विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन ज्याला मिळतं ना, जो योग्य दिशेनं वाटचाल करतो ना, त्याला आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत. आल्या तर तो इझिली त्याला ओव्हरकम करू शकतो. हे का बोलतोय मी? मी तुम्हाला सांगतो. गेली 23 वर्ष मी शिकवतोय. मी दरवर्षी बघतोय. मी अनुभव घेतलेला आहे. काय होतं माहितीये का? आपलं हे जे मन आहे ना, मन म्हणूया आपण, कायम आपल्याला विचलित करण्याचा प्रयत्न करतं. कायम भीती दाखवतं आपल्याला. निगेटिव्हिटी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतं आणि या मनावरच आपल्याला ताबा हवाय. ज्याचा स्वतःवर कंट्रोल आहे ना, तो कुठलीच अडचण त्याला येऊ शकत नाही हे लक्षात घ्या. आली तरी मी म्हटलं ना, सामोरे जाऊ शकतो खंबीरपणे, खचून न जाता. हे का बोलतोय याच्या मागचं कारण इथे आहे. फिजिक्सचा अभ्यास करायला घेतल्यावर एक मन लगेच म्हणतंय, की केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी आहे. तुझं अजून काही झालेलं नाहीये. झालंय तरी नाही झालंय म्हणतंय मन तुम्हाला. मग थोडं केमिस्ट्री कर ना. दुसरा आणि दुसरा थोडा वेळ ठीक आहे, राहू दे नाही करणार केमिस्ट्री मी फिजिक्सच करतोय. लगेच मॅथ्सला तर 1च दिवस सुट्टी आहे. कसं होईल? आता अनुभवातून सांगतो, मॅथ्समध्ये दरवर्षी ऑफलाईनमध्ये मुलं असतात, ती क्लोज टू 100 मार्क्स मिळवतातच एका दिवसाचा अभ्यास करून. अरे 2013 पासून टाईम टेबलमध्ये मॅथ्सला 1च दिवस सुट्टी आहे. होतो त्यावेळेस अभ्यास होतो आणि होतो. अनुभवाचे बोल आहे ते लक्षात घ्या. होतोच. बरं मग आता केमिस्ट्रीचं काय? अरे तुमचं नशीब आहे तुम्हाला 2 दिवस सुट्टी आहे. 2013 पासूनच्या टाईम टेबलमध्ये मी बघितलंय 1च दिवस सुट्टी असायची. 1च दिवस. हां, त्यावेळेस जड जात होतं बरं का. पण वर्षाच्या सुरुवातीपासूनच आम्ही करत होतो. तुम्ही माझं YouTube चॅनल आत्ता फॉलो करताय. मी 6-7 महिन्यापूर्वीच जेव्हा हे टाईम टेबल मिळालं ना, तेव्हाच मुलांना सांगितलं होतं, की केमिस्ट्रीचा अभ्यास असा करा, की तो एका दिवसात व्हायला पाहिजे कंप्लीट रिव्हिजन. पण लकीली आम्हाला 2 दिवस मिळाले. मी कशासाठी आहे? तुम्ही फिजिक्सचा पेपर देऊन बाहेर आला ना 2:30 वाजता, की तेव्हापासून ना तुम्हाला केमिस्ट्रीचं सगळं मी प्रोव्हाईड करणार आहे. 1-1.5 दिवसातच म्हणजे सांगतो 17 तारखेला अल्मोस्ट तुमचं 40-50% पोर्शन कव्हर करणार आहे. आणि 18 तारखेला दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत फिनिश. आणि 18 तारखेला एक रिव्हिजन, 19 तारखेला दुसरी रिव्हिजन आणि त्यानंतर फायनल पहाटे उठून तिसरी रिव्हिजन करून तुम्हाला पेपरला जायचंय. आता आलं का ध्यानात? बरं हे मी का सांगितलं एवढं तुम्हाला? कारण मुलं चूक करतायत रे, चूक करतायत. तुम्हाला सांगू का, हा जो सब्जेक्ट आहे ना, त्याचे 16 टॉपिक याला 10 दिवस दिले तरी ते कमी वाटतायत. बाळांनो कमी पडतात. हां, डिटेल करायला जातो ना आपण, कमी पडतायत. मग अशा वेळेस 4 दिवस वेळ उरलेला आहे. त्या 4 दिवसात फिजिक्सच करायचं रे. थोडं मॅथ्स करतो, थोडं केमिस्ट्री करतो. मी तुम्हाला सांगतो, मी कठोर बोलतोय, कठोर. माझ्याकडे ड्रॉपर्स आहेत. ओके. स्टार्टला माझ्याकडे येतो ना ड्रॉपर, स्वतः डोकं घेऊन येतो. स्वतःच प्लॅन चाललेलं असतं. तेव्हा मी स्पष्टपणे राग येऊ दे पण बोलतो, की तुझं डोकं चालवलंच ना, त्यामुळे एक वेळ रिपीट केलंयस. आता माझं ऐक. हां, मी तुम्हाला सांगू का? मी म्हणजे काय असं हे नाहीये, की मी म्हणेल तेच केलं तर तेच होणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो, की ज्यांनी अभ्यास परफेक्ट केला ना, त्यांनी स्वतःचा प्लॅन वापरा. पण आता भीती वाटते तुम्हाला. त्या सगळ्या मुलांसाठी मी आहे. जे तणावात आहेत त्या सगळ्यांसाठी मी आहे. मग मी आहे म्हणल्यावर माझं ऐकलं पाहिजे तुम्ही, की केम आणि मॅथ्स होणार आहे. आता प्लीज, प्लीज ते बाजूला ठेवा. मॅथ्स नको, केमिस्ट्री नको, फिजिक्स घ्या आणि तुम्ही अभ्यास करा बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, की क्वेशन्स आपण सगळे दिलेले आहेत. आता मी तुम्हाला होमवर्क काय देतोय बघा, की मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला अॅमीटरमध्ये कन्व्हर्ट करा. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमध्ये कन्व्हर्ट करा. हे विथ न्यूमेरिकल मी घेतलंय. तुम्ही नुसतं बीट आणि सह्याद्री ट्युटोरियल्स टाइप करा. तुम्हाला सगळे न्यूमेरिकल्स पुस्तकातले सॉल्व्ह केलेले मिळतील. सुपरपोजिशन मधले. मग बीट फ्रिक्वेन्सी काय होतं जुने व्हिडिओ बघत नाहीयेत. काही हरकत नाही. काही हरकत नाही म्हणूया आपण. ठीक आहे. मग मी तुम्हाला काय करेन 14 तारखेला म्हणूया आपण न्यूमेरिकलचे व्हिडिओ प्रोव्हाईड करेन. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का लक्षात घ्या, की मी जे द्यायचंय ते दिलंय. डेफिनेशन त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डायग्राम मी सांगितलेत कुठल्या करायच्या. लॉज मी ऑलमोस्ट घेतलेत. एखाद दुसरा लॉ राहिला असेल बरं का, पण ऑलमोस्ट दिले विथ न्यूमेरिकल. ओके. तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विशचे सगळे प्रश्न दिलेत. डेफिनेशन सगळं दिलेत. मला माहिती आहे रे, हे केलं तर 35 मार्काचा पेपर परफेक्ट अटेम्प्ट होऊन चांगले मार्क पडतात हे मला माहिती आहे. तिथं मन शांत ठेवलं पाहिजे. ओके, बऱ्यापैकी मार्क पडलेत. आता मला तणाव घेऊन चालणार नाहीये. तणाव घेतला तर एवढा पण होणार नाही ना. मी तुमचे ना जेव्हा कॉल रिसीव्ह करतो ना, प्रत्येक वेळेस सांगितलंय मी, की आनंदी राहा. मन शांत ठेवा. मी ना एक इंटरव्ह्यू बघितला महेंद्रसिंग धोनीचा म्हणूया आपण शॉर्ट्समध्ये बरं का लक्षात घ्या. ॲलन ठीक आहे, त्या मुलांसाठी तो मोटिव्हेशनसाठी आला होता. आता एक मुलगा म्हणला, "सर मी नीटची एक्झाम देतोय. 25 लाख मुलांशी माझी कॉम्पिटिशन आहे. होईल का माझं सिलेक्शन?"
तर महेंद्रसिंग धोनी म्हणला, की माझं कॉम्पिटिशन जर 100 कोटीपेक्षा जास्त लोकांशी होतं. त्यातून मला इंडियन टीममध्ये सिलेक्ट करायचं होतं. मग माझं तर कॉम्पिटिशन माझ्यासाठी स्पर्धा खूप हार्ड होती. पण जिथं कष्ट येईल म्हणूया आपण, तिथं जो प्रामाणिकपणे कष्ट घेईल ना, तो पुढे जातो. पिक्चर बघितलाय ना महेंद्रसिंग धोनीचा रे तुम्ही? बघितलंय ना? किती त्याला ते नोकरी केली, त्या धावपळ किती केली, घरातल्यांचा सपोर्ट नव्हता. अरे घरातल्यांचा सपोर्ट नसतो म्हणजे ना, ही जुनी पिढी जी होती ना, त्यांना ना म्हणजे नोकरी पाहिजे पोराला. बिझनेस किंवा काय वेगळं करायचं. स्पोर्ट्समध्ये करियर त्या काळात फार. आताही स्पोर्ट्समध्ये करियर म्हणलं की अवघड आहे. 10वी झाली 10वीत गेला की स्पोर्ट्स बंद केलं जातं मुलांचं लक्षात घ्या. मग त्या तुलनेत तुमच्या लक्षात आलं बरं मग हा व्हिडिओ थांबवतोय. मी तुमच्या लक्षात आलं? अरे ऑफलाईनमध्येच एक स्टुडंट होती. इतकं सांगून ती मॅथ्सचं डाउट घेऊन माझ्याकडे आली. तेव्हा मला ही व्हिडिओ बनवायची वेळ आली. आणि माझ्या लक्षात आलं, की हे गरजेचं आहे. नाहीतर काय होतं सांगतो, 4 पैकी 2 दिवस मॅथ्स करू, 1 दिवस केमिस्ट्री करू, असं म्हणलेली मुलं आहेत ना, फिजिक्सला हात लावत नाहीत किंवा सगळं निम्म-निम्म करू, कुठलीच गोष्ट व्यवस्थित नाही. तुमचं जे मन तुम्हाला भीती दाखवतंय ना, ते मॅथ्स करत असताना काय म्हणतं माहितीये का? "कशाला घाई करतोयस? रिलॅक्स, पेपर नंतर आहे. तू आता एक्स्ट्रा करतोय." हे मन मन ह्याच्यावर कंट्रोल ताबा मिळवा बाळांनो. मग तुम्हाला मी गॅरंटीनं सांगतो आयुष्यात एक वेगळ्याच लेव्हलला पोहोचाल तुम्ही. आणि मला बघायचंय तुम्हाला यश मिळालेलं बघायचं आहे. ऑल द बेस्ट.